नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सी आर एस पावडर. हे मिनरल मिक्सचर आहे जेनेक्स कंपनीचं. तर मित्रांनो, आज आपण मध्ये कोणते कोणते घटक आहेत आणि CRS हे पावडर दिल्याने पशुमध्ये काय फायदा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे माझ्याकडे CRS पावडर आहे. याच्याबद्दल आज आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या पावडर दिल्याने पशुमध्ये काय फरक जाणवतो किंवा याचे फायदे पशुमध्ये काय होणार हे दिल्याने ते आपण आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला मग माझ्या टेबलवरती. मित्रांनो, CRS चिलेटेड रेन मिक्स शक्ती. मित्रांनो, हे मिनरल मिक्सचर आपण पशु जर सायलेंट हिट असेल, एखादा जनावर दूध कमी देत असेल, एखादा गाय किंवा म्हशीचं गर्भाशय व्यवस्थित नसेल, तर आपण हे मिनरल मिक्सचर देऊ शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये हायली मिनरल्स आहेत आणि चिलेटेडमध्ये आहे. मित्रांनो, हे एकदम ट्रस्टेड मिनरल मिक्सचर आहे CRS. हे आपण जरूर यूज करू शकता. आणि मित्रांनो, याच्यामध्ये हायली कंटेंट्स आहेत. मित्रांनो, जसं की याच्यामध्ये झिंक आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे, कोबाल्ट आहे, आयोडीन आहे, आयरन आहे, सेलेनियम आहे आणि मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन ए, विटॅमिन AD3 आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन B3 आहे, बायोटीन आहे. मित्रांनो, हे जे CRS कंपनी आहे, हे बहुत चांगल्या पद्धतीचं मिनरल मिक्सचर बनवलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सायलेंट हिट जर एखादा जनावर असेल सायलेंट हिटमध्ये, त्याला पण आपण याचे डेलीमध्ये 30-30 ग्राम दिलं तर याचे भरपूर बेनिफिट होणार. ठीक आहे मित्रांनो, रिपीट ब्रीडिंगमध्ये दूध वाढीसाठी पण आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये दूध जास्त प्रमाणात हे होऊ शकतं मित्रांनो, वाढू शकतं. तर मित्रांनो, हे आपल्याला डेलीमध्ये 30 ग्राम कंटिन्यू, जसं आपण ढेप वगैरे देतो, सडकी पेंड देतो, त्याच्यामध्ये आपल्याला डेली 30 ग्राम द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा भरपूर बेनिफिट आहे. मित्रांनो, पशूंचं हाईटही वाढतं, त्यांचे वजनही वाढतं. मित्रांनो, छोट्या काफमध्ये पण आपण देऊ शकतो. मित्रांनो, काफ बनवायला तर हे बहुत चांगलं प्रोडक्ट आहे. मित्रांनो, जसं आपले छोटे काफ असेल, त्यांना आपल्याला गाय बनवायचं आहे, तर आपण त्यांना डेली देऊ शकतो. मित्रांनो, मिनरल मिक्सचर हे मित्रांनो त्यांना 7 ते 10 ग्राम आपण डेलीमध्ये देऊ शकतो. केव्हा द्यायचं मित्रांनो? जेव्हा बच्चे चारा खायला लागतात आणि जवळपास 6 महिन्याच्या वरती झाले की आपण हे मिनरल मिक्सचर कंटिन्यू त्यांना देऊ शकता. मित्रांनो, ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको आणि मित्रांना पण शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.